नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मी स्नेहलता धांडोरे. हे बघा, मी आज काय करत आहे. मी आज बोंबलाची भाजी करत आहे. सुकं बोंबील. हे बघा, आता मी ह्याच्यात 4 मीडियम साईजचे कांदे घेतले. हे अशा पद्धतीने कापायचे. आता चला आपण बघूया बोंबलाची भाजी, सुक्का बोंबलाची कशी करते. हे बघा, कढई ठेवली तापायला. आता गॅस चालू केलाय, फास्ट केलाय. आता आपण ह्याच्यात तेल टाकूया. आधी बोंबील आहे ना, आपण मस्त असं तळून काढू, मस्त असं भाजायचं. बघा, असं मी तेल टाकले 3 पळी. आता हे बोंबील आपण घेतलंच ना, हे बघा, हे असे वाकडं बोंबील असते. हे असं मस्तपैकी स्वच्छ असं कापून घ्यायचं. असे मस्त याची मुंडी शेपूट काढून आता मी हे तळते तेलात, म्हणजे भाजते. हे असं आपण वाळलं पण खाऊ शकतो, तळून पण खाऊ शकतोय. मस्त लागतात. असं भाजी, चपाती भाजी संग असं सुकं पण आपण तळलेलं पण खाऊ शकतोय. पण मी आता ह्याची भाजी करत आहे. बघा, ते मस्त असं आपण लाल होसतर मस्त असं भाजून घ्यायचं व्यवस्थित, अशा पद्धतीने. हे बघा, भाजल्या तुम्हाला. हे बघा, आपलं बोंबील भाजून झाले. आता मी एका ताटात काढून घेते. हे बघा, जास्त पण करपवायचं नाही. हे आता आपण वरून कांदा टमाट्यामध्ये टाकायचं. असं काढून घ्यायचं सर्व व्यवस्थित. आता मी ह्याच्यामध्ये हे बघा, गरम गरम असं ते आपण असं खाऊ पण शकतोय. आपण मस्त मीठ चटणी लावून असं नुसतं पण खाऊ शकतोय. पण आता ह्याची मी भाजी करत आहे कांदा टमाटर टाकून. चला आता आपण बघूया. आता हे गॅसमध्ये कांदा टाकतो मी आधी सुरुवातीला. कढीपत्ता का टाकला नाही, कारण की तेल उडल. आधीच ते बोंबील भाजले, गरम आहे म्हणून ते कढीपत्ता मी वरून टाकते. नाहीतर लयच तडतडून ते तेल उडल अंगावर, म्हणून मी कढीपत्ता वरनं पण आपण असं टाकू शकतोय. आता हे चांगलं कांदा लाल भाजायचा व्यवस्थित. तोपर्यंत मी इथं हे बघा 2 मीडियम साईजचे टमाटे घेतलेत. हे आपण आता कापूया ह्याच्यात. तोपर्यंत मी कापते कांदा लाल होसतर. हे बघा, कांदा आपला लाल झालाय चांगला व्यवस्थित. अशा पद्धतीने कांदा मस्त असा भाजायचा गॅसवर, कढईमध्ये तेलामध्ये. असा कांदा मस्त असा गोल्डन झाला पाहिजे, लाल. जास्त पण लाल नाही झाला पाहिजे. हे बघा, मी गॅस फास्ट केला. चांगलं जरा भाजू द्यायचा कांदा व्यवस्थित. चांगला आता आपला कांदा भाजला. आता आपण ह्याच्यात बघा टमाटर टाकते. हे माझं साधं सोपं पद्धतीचंच जेवण असते, झटपट असते, पटकन. आता बघा मी ह्याच्यात टमाटर टाकले. आता ह्याच्यात आपण मसाले टाकूया. हा बघा, आमचा घरगुती घाटी मसाला, खूप स्पायसी आहे. आणि 1.5 चम्मच टाकले. आधी तिच्या पप्पाला ना बोंबल्याची चटणी खूप आवडते, बोंबल्याची भाजी. त्यांना आवडते भाजी बोंबल्याची. हळद मीठ तिखट
आमचा घाटी मसाला घरगुती. हे बघा, 1 चम्मच मी हळद पण टाकते. सर्व आपण हलवायचं सर्व व्यवस्थित. असं सर्व व्यवस्थित आपण हलवायचं मसाले अशा पद्धतीने. बघा, सर्व मसाला असं व्यवस्थित हलवलं. आता मी वरून हे आता हे आपण बोंबील फ्राय केलेले हे आता मी ह्याच्यात टाकते. सर्व असं व्यवस्थित हलवायचं मस्त. आता गॅस स्लो करायचा असं आणि हे वाफेवरच शिजू द्यायचं. खूप छान होते. खूप छान होते बोंबलाची भाजी. आता 5 मिनिटात आपली भाजी तयार. हे बघा, भाजी आपली झाली तयार. हे बघा, मस्त अशी हलवून दाखवते. आता मी ह्याच्यात कोथिंबीर टाकायची आपली थोडीशी मस्त अशी. बघा, अजून मी हलवते. मस्त अशी बोंबलाची भाजी आपली झाली तयार. अशा माझ्या पद्धतीनं करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता मी हे बघा आपली भाजी तुम्हाला दाखवते. गॅस बंद करायचा. हे बघा, थांब थांब मुलाची भाजी आणि चपाती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.